श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी भगवान शिवजीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, येत्या 17 एप्रिलला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहे चैत्र महिन्यात समाप्ती होणारी अमावस्या. या अमावस्येला दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. ते अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं. आता मौनी अमावस्याला आपल्याला मौन पाळणे सांगितले जाते. त्याच पद्धतीने आपण प्रत्येक अमावस्याला जेवढे जास्त मौन पाळायला पाहिजे. म्हणजेच काय, तर जितके शक्य होईल तितके शांत राहता आले पाहिजे. आपण सर्वसामान्य लोकांना मौन पाळणे शक्य होत नाही, परंतु जे साधू ऋषीमुनी असतात तर ते या दिवशी मौन पाळता असतात. जरी आपल्याला मौन पाळणे शक्य झाले नाही तरी चालेल, परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे. म्हणजे या दिवशी चुकूनही वादविवाद करायचे नाहीत. त्यामुळे आपल्याला नेमकं अनेक फायदे आहेत तर ते होत असतात. आता हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथी ही स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अमावस्या ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी यांच्या पूजेसोबतच पितरांची देखील पूजा केली जाते. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकरांची देखील पूजा केली जाते. सर्व अमावस्या तिथीपैकी चैत्र अमावस्या ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते. म्हणून या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण विधी केले जातात. त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. अशा चैत्री अमावस्येचा प्रारंभ 16 एप्रिलला रात्री 8:17 सुरू होणार आहे आणि 17 एप्रिलला सायंकाळी 5:19 समाप्त होणार आहे. तर चैत्री अमावस्या आहे तरी आपल्याला 17 एप्रिलला पाळायचे आहे. या अमावस्येच्या दिवशी काही झाडांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो. पितृदोष हा दूर होतो. त्याचबरोबर घरातील दारिद्र्य देखील नष्ट होते. म्हणूनच आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या चैत्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही उपाशी राहिला तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा. हा उपाय आपल्याला महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. 100 पिढ्यांचं पितृदोष हा नष्ट होईल. 7 पिढ्यांची दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. अशी कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, तसेच हा उपाय कुठे सांगितलेला आहे, तर हा उपाय आपल्या महाशिवपुराणामध्ये अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितले जातात. त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. त्यामुळे या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती या झाडाची पूजा जर आपण केली तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा या असतातच. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न आणि कष्ट देखील करत असतो. परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरी आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही. आणि जर या अमावस्येच्या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. त्याचबरोबर 100 पिढ्यांचा पितृदोष हा देखील नष्ट होईल. तर पहा, जर आपल्या घराला कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. पितृदोषामुळे घरात सतत वादविवाद असतात. मग ही भांडणे नवरा बायकोची असेल, आई मुलाची असेल, किंवा पितृदोषामुळे मुलांची देखील प्रगती होत नाही, मुलं ऐकत नसतील, घरामध्ये प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल, तर तुमच्यासाठी आयुष्यामध्ये यासारख्या समस्या असतील तर तुम्ही नक्की या झाडाची पूजा करून या झाडाला स्पर्श करा. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल, गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता. जर शक्य नसेल तर थोडंसं गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. देवघर हे स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता यामध्ये पहिलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे आणि या चैत्री अमावस्येच्या दिवशी या तुळशीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. तर तुम्हाला काय करायचं आहे, कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे.
त्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा धागा जो असतो, ज्याला मौली किंवा धागा असं सुद्धा म्हणत असतात, तर तो धागा तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला हा धागा भेटून जाईल. तर तो मौली धागा तुम्हाला आणायचा आहे. यानंतर तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुळशीपाशी जायचं आहे. गेल्यानंतर तुळशीपाशी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. यानंतर हे जे पाणी आणि दूध आहे तर ते तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. यानंतर तो धागा तुम्हाला त्या तुळशीला बांधायचा आहे. असं केल्याने माता लक्ष्मी, भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. ही सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श हा झाडाला करायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा जी आहे तर ती आपल्याला फक्त व्यक्त करायची आहे. इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर या झाडाला आपल्याला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा केल्यानंतर देखील आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती अवश्य व्यक्त करायची आहे. आता यानंतर ना पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो. पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात. या झाडाच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. ते यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर या वृक्षाला 7 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. तुमचे पूर्वजांचे नाव तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृभ्य नमः असं मंत्र म्हणत प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि नंतर उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. असं म्हटलं जाते की अमावस्येच्या दिवशी या झाडामध्ये आपले पूर्वज सुद्धा वास करत असतात. जेव्हा आपण अशा पद्धतीने पूजा करतो तेव्हा प्रखर पितृदोष हा दूर होत असतो. यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. चैत्र अमावस्येला बेलाच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते. हे झाड भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. पूजा करून जल अर्पण करावे, यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी एक स्वच्छ पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला या 2 वस्तू घेऊन या बेलाच्या झाडाखाली बसून आपल्याला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा पठ करायचा आहे, म्हणजेच पाठ करायचा आहे आणि नंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श करून आपली जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने ही 3 झाडं, या झाडाची पूजा आपल्याला चैत्र अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायची आहे. यापैकी तुम्हाला एक जरी झाड मिळालं तर अतिउत्तम. आता 3 पैकी 3ही झाडे तुमच्याजवळ असेल, अगदी सहज मिळाले, तुम्हाला शक्य असेल तर या 3 झाडांची तुम्हाला पूजा करायची आहे आणि या 3 पैकी 1 किंवा 2 झाडे तुमच्यापाशी असेल तर त्याची पूजा तुम्ही करू शकता. या दिवशी या झाडाची अशी पूजा जो पण व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी या कमी होतात. पितृ प्रसन्न होतात, सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर मैत्रिणींनो, हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि हा उपाय आपल्या आध्यात्मिक शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. तर हा शिवपुराणामध्ये सांगितलेलाच उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता. एवढंच की दिवस मावळण्याच्या अगोदर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला असो, तुळशीला असो, बेलाच्या झाडाला असो, जल अर्पण करताना दिवस मावळण्याच्या अगोदर म्हणजे सूर्यास्त होण्याच्या अगोदर तुम्हाला जल अर्पण करायचे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की सूर्यास्त होण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओला. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.